अर्जुन इलेव्हन आणि ते पलीकडे बसले थोडे प्रेक्षक थोडं मागं सारखा थोडं तुमचीच मॅच आहे गावातली मॅच आहे सगळं काय मला काय दिसलं अल्ला आदर्श इलेव्हन संघाचे सामना चालू पहिला गोलंदाज भूषण कोणते अग्नावतीला गोलंदाज फायनलचा सामना मारण्याच्या प्रयत्नात जीत होताना पाहायला मिळतोय सुंदर मारलेला फटका फिर जाते सीमारेषा पार करते सुंदर मारलेला फटका फिर जाते सीमारेषा चला पुढचा चेंडू भूषण टू गणेश पाहायला मिळतोय पाहूया ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका फक्त पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव पळून पूर्ण आताच्या 2 धावा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारताना मिडफील्ड वन डिक्लेअर प्रसिद्ध गाडा मालक संतोष काका यांचे मैदानात सरचे स्वागत आदित्य दादा भांडे हवालदार यांचे सरचे स्वागत हॅलो हॅलो ह्याच मॅच नंतर करणार श्रीराम प्रीमियर लीग पर्व पहिलेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चला पुढचा चेंडू सुंदर मध्ये झाले साईडच्या दिशेने मारलेला वन बाउन्स तो बाउन्स सीमारेषा वर 45 मानकरी चला पुढचा चेंडू सुंदर मध्ये झाले साईडच्या दिशेने मारलेला वन बाउन्स तो बाउन्स सीमारेषा वर बिनबाद 11 सुंदर सकाळी समजू शकले नाहीये डॉट चेंडू बनावं लागतोय संघाचे धाव संख्या झालाय ते 11 संघाचे धाव संख्या झाले ते 11 जर आदर्श अर्जुन इलेव्हन या संघाने जर सामना जिंकला तर सामना जिंकल्याच्या नंतर का पाहिजे बघला शिवराज हो शिवराज एक षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या 2 पोहोचली ती 11 गोलंदाजीसाठी आलाय तो रोहन शिवरिया तालीम आहे का हा
संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 55. पंचायत बोलतोय सर गेला. चौथं षटक चालू. सुंदर असा मारलेला फटका. जेलची संधी पाहूया. सुरेश जेल भूषण कोंड्याचा. सुंदर असा मारलेला फटका. जेलची संधी पाहूया. सुरेश जेल भूषण कोंड्याचा. वर काय षटक चौथं. अश्मान दाखवतो का नेमका? मोठा भारी. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 56. बघे ती बॅट घेऊन आली. पुढचा चेंडू. सुरेश पद्धतीचा मारलेला फटका. जेलची संधी जेल कार्याचं भूषण. सुरेश जेल भूषणचा मनवला. बघे ती बॅट घेऊन आली. पुढचा चेंडू. सुरेश पद्धतीचा मारलेला फटका. जेलची संधी जेल कार्याचं भूषण. सुरेश जेल भूषणचा पकडून काढण्यासाठी आता संतोष सर डेबे 2 गडी 5 56. षटक 5वं. मैदानात दिनेश तांबे धाव बंडोलदारांचं स्वागत. त्यांचं सर्वांचं स्वागत. ए भाजी. सुंदर पद्धतीचा मारलेला फटका. चेंडू जातो सीमारेच्या पार बघता षटका. ए भाजी. सुंदर पद्धतीचा मारलेला फटका. चेंडू जातो सीमारेच्या पार बघता तसा सोमचा फटका. ए भाजी. फटक्यामध्ये सगळ्यांना आला झटका आणि हा षटकार. पुरुषोत्तम. सुंदर अशी गोलंदाजी करते तो सोहम. पुढचा चेंडू श्याम टू सोहम. ए भाजी. झेलची संधी पाहूया. भाजी. सुरेख असा झेल टिकलाय. ए भाजी. झेलची संधी पाहूया. भाजी. सुरेख असा झेल टिकलाय. ए सावंत. जाऊद्यात काय हरकत नाही. सोम उत्कृष्ट बॅटिंग म्हणावी लागते ती सोमची. उत्कृष्ट बॅटिंग म्हणावी लागते ती सोमची. झाला आउट. वैयक्तिक 45 धावांवरती खेळला तो सोहम. वैयक्तिक 45 धावांवरती खेळला तो सोहम. काय हरकत नाही. 13 चेंडूमध्ये 45 धावा केल्या होत्या सोहमने. त्याची जागा बंद करण्यासाठी आले अजित दादा पांडे हवालदार. पुढे. संघटना संख्या जाऊन पोहोचते 65. सोम कसा आउट झाला रे? कॅच. कोणी धरला? सुंदर अशी गोलंदाजी श्यामची म्हणावी लागेल. कोण खेळणार आहे आउट आता? तसे शिवबाबा खोरेचे नाव खेळाडू भूषण कोंडे. सुरत 2 झेल घेताना त्याला यश आलंय. पाहूया. चला श्याम तू दादा. कोण जिंकल श्याम तू दादा. पाहूया. नाही काय भाषे काय थोडे झाले कळून तुला. कळेल. पाहूया. पुढचं चेंडू. त्याचा वाईटचा इशारा. माहिती फटका दादांच्या बॅट मधून आलेला. पळून पूर्ण दुसऱ्या धाव यायचा प्रयत्न. दुसरी धाव पळून पूर्ण.
त्यांचं सरांचं रनिंग म्हणावं लागतंय, त्यांचं सरांचं रनिंग म्हणावं लागतंय. पाहूया सोडा पुढचा चेंडू श्याम तू दादा. पाहूया सुरेश फटका दादांचा अवसरच्या आणि अतिशय जयंती संधी पण नाहीये. दुसरी ही धाव पूर्ण तिसरा धावेचा प्रयत्न पण नाहीये. वेल ट्राय पहिल्या लोकांचा पवार संघाची डावसंख्या 67. फायनलचा सामना मारण्याच्या प्रयत्नात बीट होताना पाहायला मिळते ते दादा. पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारलेला बघा. सुरेख खेळीचे मात्र सुटलं. रन आउट होताना पाहायला मिळते ते दादा. दादानी चांगला आला होता. दादानी स्ट्राईक नसती अंपायर आत्ताच ते रन एकच. दादांनी स्ट्राईक नसती सोडली तर आउट नसते. मास्टर इतकं शॉट आणतो ना मला. मास्टरने ते तिथे हाणला तर पाचशे टक्क्यावरती नंतर संघाची डावसंख्या जाऊन पोहोचते. माहिती का ते पोलीस पाटील 68 टाकण्यासाठी कोण येते ते पाहणं खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस घेऊन आलाय तो सौरभ दादा पवार. एका नावाजलेला गोलंदाज रामनगर गावचा. आपल्याला सांगते वेळ कैलासाठी मॅच वाल्यांना सांग तिला खेळण्यासाठी आलाय तो दुसरा सर गोलंदाज आलाय तो सौरभ दादा पवार. पुढचा चेंडू हा तर बघ आता मॅच शेवटची षटक. सुंदर असा फटका. कसला आणतो या फटक्यात झटका मोठा फटका. संतोष डेव्यांचा अंपायरचा इशारा पवार. पुढचा चेंडू हा तर बघ आता मॅच शेवटची षटक. सुंदर असा फटका. कसला आणतो या फटक्यात झटका मोठा धावा. ना संघाची धावसंख्या जाऊन 35 षटक चालू असताना 75 धावा. सुंदर असा फटका. जयंती संधी जेलखाली येतो तो भूषण आणि अतिशय सुंदर खेळ घेतलाय तो भूषण याने. कसला आणला होता सुंदर असा फटका. जयंती संधी जेलखाली येतो तो भूषण आणि अतिशय सुंदर खेळ घेतलाय तो भूषण याने. कसला आणला खेळण्यासाठी आला आहे तो आधी हप्पी एक्सप्रेस. हप्पीच मधले त्याच्याच बरोबर ते खेळाडू माझ्याकडे बसलेले आहेत. ते म्हणतात की आधी बॉल पोचव मध्ये असा खेळाडू ज्याचं नाव आधी खेळण्यासाठी आलाय तो स्ट्राईकला. गोलंदाजी करतोय तो सौरभ दादा पवार. पाहूया आधी तो सौरभ दादा. आवाज चालू केलाय पुढच्या आधीसाठी पाहूया आधी काय करतोय आपल्या संघासाठी. आधीच्या बॅटवर लागलेला मी म्हणत होतो त्याचे हप्पीचे प्लेअर इथं आहेत. आधीने बॉल पोचवला मधी सुरेख फटका. आधीच्या बॅटवर लागलेला मी म्हणत होतो त्याचे हप्पीचे प्लेअर इथं आहेत. आधीने बॉल पोचवला म्हणतात त्या आधीला मी म्हणलंच होतं आधी. संघाची धावसंख्या जाऊन परिस्थिती 81. आधी सगळे म्हणले होते बॉल पोचव मध्ये ते काम केलेलं आहे आधीने. पुन्हा मारण्याचा प्रयत्न वन डिक्लेअर. आताची एक धाव. सुंदर असा फटका मारला होता आधीने. आधीच्या बॅट खाली आला होता चेंडू. आधीची ताकद मात्र पाहायला गेलं तर आधीच्या अंगात
आता बघ कसला चेटा नाही वारे आणखी सुंदर फटका बॅट मधून आलेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आताची विकेट आधीची खूप मोठा धक्का म्हणावा लागतोय आधीची बॅट चालत होताना पाहायला मिळत होती आपल्याला जाऊ दे का हरकत नाही त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सिद्धू पवार एक उत्कृष्ट असं खेळाडू फटका खेळू जातो 1 बाउंस 2 बाउंस सीमारेषा फटका खेळू जातो 1 बाउंस 2 बाउंस सीमारेषा त्यांची बॉलिंग लाईन चांगली त्या क्रिकेटवरती दशरथाने षटकार मारला तर निश्चितच त्यांच्याकडून तिला 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे पाहूया कटर आहेत सगळे त्यांचे 100 रुपये मिळवतात का नाही 109 आणि हा दुनिया फटका सीमारेषा पार खेळू जातो 1 बाउंस चौकार छत्रपतींचा छावा कटर आहेत सगळे त्यांचे 100 रुपये मिळवतात का नाही 109 आणि हा दुनिया फटका सीमारेषा पार खेळू जातो 91 जिंकण्यासाठी 92 धावांची गरज खूप मोठं लक्ष दशरथ दादा तांबे यांचं असं म्हणणं आहे की षटकार नाही मारला नितीन दादा पण 51 रुपये देण्याशी मतलब आहे जाऊ द्या आदर्श लोन या संघाचे खूप खूप अभिनंदन आहेत शेवटच्या ओव्हरला मी कॉमेंट्री पास करणार आहे कारण शेवटची ओव्हर मला जरा 3 स्टंप हवे आहेत त्यामुळे मी मागच्या पडदेत तिथं जाऊन बसणार आहे चला ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायचं असं काहीच नाहीये जे जिंकेल त्याने स्टंप आणून द्यायचे तेवढे सहकार्य करायचंय चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय 2 फलंदाज पाठवायचे अभिजित काका ह्यांना सांगाय ना हलवते ती चला चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं फायनलचा सामना कोण होणार जिल्हा प्रीमियर लीग सर्व पहिल्याचा मानकरी पुढच्या वर्षी मानव विजय महत्वाचा आहे काय पण म्हणतात तुला कोण अगं त्या पोरागत बॉल आहे तरी शिक कोणाला त्या पोरागत थांबा मी 2 मिनिटे चालवतोय चला थांब थांब थांबे तिथंच राहून दे संघाची प्लॅनिंग त्यांची 2 खेळ ते मध्ये चमकतंय का हा तो सेंटरला धरायचा खेळण्यासाठी आला आहे तो रोहन दादा मोगरे त्याच्या जोडीला घेतो तो भूषण त्याला कॉन्टॅक्ट दोन्ही नावं दिले खेळाडू श्रीरामनगर गावचे हॅलो हा 2 हा. मिनिटं का गोलंदाजीसाठी कोण होते ते पाहूया आलेला सर्व मान्यवरांचे व क्रिकेट खेळाडूंचे सहर्ष स्वागत करत आहे श्रीराम प्रीमियर लीग पर्व पहिले फायनलचा आणि हा अंतिम सामना हजारो लाखोंच्या संख्येने इथे जमलेले हे मान्यवर व खालीवर नाही खेळाडू प्रेमी क्रिकेट खेळाडू प्रेमी तसेच लवान शिटोळे यांचं आगमन तसेच आमचे खास क्रिकेटर मित्र सार्थक भैया थिटे यांचे आगमन त्यांचे सरसे स्वागत त्यांनी स्टेजवर यायचंय गोलंदाजीसाठी आला आहे तो कर्णधार सोहम त्याला फलंदाजी करतोय तो कर्णधार रोहन मोंगडे पाहूया पहिला चेंडू सोहम टू रोहन सावंत सुंदर असा फटका
काय घेतली धावपळी काढायची जोपर्यंत पण तुम्ही नजर नाही तो दोन धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाहीये. धावा झालेल्या आहेत 2. जर श्रीराम क्रिकेट क्लबने सामना जिंकला तर मित्रांना करायचा पार्टीला फोन. रोहन पहिला सुरेख मारला फटका अतिशय सुंदर रनआउट होतो तो किशन कोंडे. रोहन पहिला अतिशय सुंदर अमोलदादा जगताप युनिव्हर्सिटी विनंती करा. अमोलदादा जगताप यांनी स्टेज जवळ यायचंय. अमोलदादा जगताप कुठं असतील त्यांनी स्टेज जवळ यायचंय. इशारा स्टॉप करायचा बोल लक्ष ठेव फक्त. बैलगडा मालक फटका ऑफसाईडच्या दिशेने पाहायला मिळतो. सुंदर आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागतंय संतोष यांचं. सुंदर म्हणायला काय हरकत नाहीये. दुसरीकांदा फायनलचा लास्ट आणि अंतिम सामना कोण होणार श्रीराम प्रीमियर लीग बरोबर लीग प्रथम क्रमांकाचा मानकरी हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. अजूनही दोन्ही संघांकडे मॅच आहे. कुणीच आता सांगू शकत नाही. पाहूया पुढचा चेंडू सुरेख मारलेला फटका जेलची संधी होती पण त्याचं मात्र नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आधीच आलेल्या सर्व हजारो लाखो प्रेक्षक व क्रिकेट प्रेमीयांचे सहर्षाचे स्वागत. पुढचा चेंडू मारलेला फटका 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाते सीमारेषा पार. सहर्षाचे स्वागत. पुढचा चेंडू मारलेला फटका 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जाते सीमारेषा. पाहूया सगळ्या संघ उपस्थिती 11. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे. धावसंख्या झाली 11. मगाशी घेतला होता डायलॉग परत नाही घेत घ्यायला आम्ही नाही कोणा मध्ये. चला पुढचा चेंडू रोहन मांगडे. पाहूया रोहन दादा मांगडे असो अतिशय सुंदर मारलेला फटका कर्णधाराच्या बॅट मधून आलेला हा सीमारेषा पार. रोहन मांगडे. पाहूया रोहन दादा मांगडे असो अतिशय सुंदर मारलेला फटका कर्णधाराच्या बॅट मधून आलेला हा सीमारेषा पार. नो बॉलचा रन पकडला नव्हता कारण आता काउंट करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 3 बॉलचा काउंट करून 16. झालेला आहे. दोन्ही संघातल्या खेळाडूंना विनंती आहे की कृपया अंपायरला मारू नका डोळा. पुढचा चेंडू रोहन पाहूया अतिशय चेंडू सुंदर फटका ज्यांची संधी सुरेख खेळ घेतलेला आहे तो संतोष वर्डे यांनी.
रोहनला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतंय. सुंदर जल्लोष इथे आदर्श अर्जुनिया क्रिकेट क्लब संघाचा पाहायला मिळतोय. त्यांच्यावरून जास्त मन भरून जल्लोष इथे मात्र संघ मालक अजितदादांचा पाहायला मिळतोय. सुंदर अशी संघ मालकीण करते ते संघ मालक. एक षटक संपल्यानंतर संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 2 बाद खेळण्यासाठी आलाय तो सुदर्शन पवार. गोलंदाजीसाठी आलाय तो आधी खेळताना मूर्ती लहान पण कीर्तिमान असा गोलंदाज आधी. सुंदर चेंडू त्याच्यावरती सुंदर भटका ज्येष्ठ संधी पण मात्र वन बाउंड सीमाने. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा गोलंदाज आधी. सुंदर चेंडू त्याच्यावरती सुंदर भटका ज्येष्ठ संधी पण मात्र वन बाउंड आपण तसंच बंगजाबाजू खरे या चेंडूवर त्यांचं चर्चाचं स्वागत. पुढचा चेंडू हवे आधी टॉप पुढचा चेंडू आधी टॉप सुरेख फटका झेलची संधी पाहूया. झेल घेण्याचा प्रयत्न एकदा पण पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव पूर्ण. आत्ताच्या 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. दुसरा षटक चालू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. सुरेख फटका अप्पांचा चेंडू जाते सीमारेषा पर पण त्याचा इशारा सुरेख फटका अप्पांचा चेंडू जाते सीमारेषा पर फटका पाहूया. आधी दुसरी क्रमांक फायनलची मॅच कोण होणार. प्रथम क्रमांकाचे मानकरी जरा लीड करू पहिले सांगू शकत नाही अजून विजय कोणाच्या हातात आलेला आहे. सुंदर अशी चाल मारण्याचा प्रयत्न वेल ट्राय कोणा लागेल शकत नाही अजून विजय कोणाच्या हातात आलेला आहे. सुंदर अशी चाल मारण्याचा प्रयत्न आधी सुदर्शन पाहूया. ऑफसाईडच्या सुनावण्याचा प्रयत्न तर त्यांचा जवळचा इशारा येतोय. अनोळखी तर म्हणते त्याचं स्वागत. संघाच्या सुरंग जाऊन पोहोचले 30. पुढचा चेंडू आदित्य सुदर्शन फटका दिशेने जयंती संधी अतिशय सुंदर झेल पुरुषोत्तम महाराजांचा होणार लागेल. सुदर्शनला मैदानाच्या बाहेर. पुढचा चेंडू आदित्य सुदर्शन फटका दिशेने जयंती संधी अतिशय सुंदर झेल पुरुषोत्तम महाराजांचा होणार लागेल. पाहूया त्यांचे बंधू प्रतीक आमच्या शेजारी स्कोरबोर्ड वरती असताना पुढचा चेंडू आधी तुला ना दादा जो टाकले चेंडू षटक समाप्तीचा इशारा. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. 2 षटक समाप्तीनंतर गडी बाद. अजून जिंकण्यासाठी
चोवीस चेंडू 65 धावांची गरज. पुढचा चेंडू पुढचा षटक टाकण्यासाठी आलाय तो सोहम. संघासाठी दुसरं कर्णधार सोहम. टॉपचा संघ मालक. पहिला फायनलचा सामना. नो बॉल आणि नो बॉल वरती प्रहार जोरदार. संघ मालक यांनी घेतलेला मनावा. जोपर्यंत संघ मालक आणि राणादादाची जोडी मैदानात आहे तोपर्यंत मॅच ही कुणाकडे आहे ती सांगू शकत नाही. पहिला चेंडू नो +6 आताच्या मिळून 7 धावा सामना. नो बॉल आणि नो बॉल वरती प्रहार जोरदार. संघ चेंडू जातो षटकाच्या पाऊल पडतो. चेंडू फटका ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पडून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाहीये. आता ती एकच धाव म्हणावी लागते. पुढचा चेंडू सोहम टिराना दादा. अतिशय सुंदर मारलेला फटका. चेंडू जातोय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं पूर्ण. तसेच आमचे क्रिकेट प्रेमी माझे सहकारी माझ्यासोबत असणारे सारखे ते अक्षयदादा मांगरे व संदेश दादा पवार यांचे सरचे स्वागत. त्यांनी स्टेजवर येते कोणता वाईटचा इशारा. पुढचा चेंडू सोहम टिराना दादा. फटका. चेंडू जातोय तो हातात सुरेश झेल म्हणावा लागतोय संतोष डेबी यांचा. पुढचा चेंडू सोहम टिराना दादा. हातात सुरेश झेल म्हणावा लागतोय संतोष डेबी. एक अष्टपैलू खेळाडू संतोष डेबी यांचे चर्चे असे स्वागत. खेळण्यासाठी सौरभ दादा पवार. एक नावाचा चेंडू सोहम टिराना दादा. फटका. चेंडू जातोय तो चेंडू नो तो पुढचा नो तो रिव्ह्यू सक्सेसफुल. अंपायर वाईट बॉल आहे का आत्ताचा. डॉट चेंडू म्हणावं लागेल. डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतंय. फायनलचा सामना पाहूया. चेंडू सौरभ अतिशय सुंदर मारले. जेलची संधी मात्र पाहूया पण खेळ ड्रॉप होताना पाहायला मिळते. दोन्ही धाव पडून पोल घेताना संघ मला अजितदादा गोंडे. पोल घेताना संघ मला अजितदादा गोंडे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 3 षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद 44. पण खालच्यानी स्ट्राईकच नाही ना सोडली. तू पण खेळतोय. आत्ताची धाव तू पण खेळतोय. 3 षटक संपल्यानंतर
4-44. 3 षटक संपल्यानंतर 4-44. छोटा संकेत 44 या धावांवरती. सामना करायचा सामना तरी माझ्याकडून ज्यांचं इथं आले असतील पण सरचे स्वागत करायचं राहिलं असेल त्यांचंही सरचे स्वागत. तुम्ही नाराज होऊ नये. त्यांच्या नाव पुढे XYZ टाकून त्यांचंही सरचे स्वागत. पुढचा चेंडू पुरुषोत्तम महाराज जाधव. दुसरे कोणता पवार. श्रीकांत अप्पांना काही समजू शकले नाहीये. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी टाकतात ते पुरुषोत्तम महाराज जाधव. सलग तिसरा चेंडू होताना पाहायला मिळतो. सुंदर अशी गोलंदाजी बनावी लागते ती पुरुषोत्तम महाराज जाधव यांची. चौथा चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाचवा चेंडू होताना पाहायला मिळतोय श्रीकांताकडून. मेडल जातीय ओव्हर पण अतिशय महत्वाचं राहील. आणि 6 चेंडू डेड बॉल मेडल ओव्हर म्हणावी लागते ती पुरुषोत्तम महाराज जातीय ओव्हर पण आणि 6 चेंडू डेड बॉल मेडल ओव्हर म्हणावी लागते ती पुरुषोत्तम. 4 षटक समाप्तीनंतर संघाचे धावसंख्या 44. 4-44 मेडन ओव्हर म्हणावी लागते. 44 म्हणजे किती रे जाते इंग्लिश मध्ये? 44. चला चला चप्पल काढून हे का सारखं गोलंदाजीसाठी आलं ते संतोष सरडेवे. फायनलची मॅच कोण होणार? फ्रंट मेली परबैलेचा मनगरी खटका चेंडू जातोय तो अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागतं. दुसरी धाव पडून पूर्ण यष्टीरक्षक थोडे ओटवरून टाकताना दिसतं. पुढचा चेंडू संतोष टू सौरभ मारण्याच्या प्रयत्नावर बीट होताना पाहायला मिळतोय. 1 नंबरची ट्रॉफी कुणाच्या संघाकडे जाते ते पाहणं दिशेमधून. एक धाव गळून पूर्ण. पुढचा चेंडू पाहूया आणि पाहूया आणि पाहूया. सुंदर
एक नंबर शॉट म्हणावा लागतोय. षटकर नाही व्यास. पंच निर्णय कळवायचा आताच्या धावा 2 धावा. झाड नसतं तर 6 घ्यायला असताना. पुढचा चेंडू सुंदर फटका पंच. सुंदर क्षेत्ररक्षण आधीच म्हणावं लागतंय. एकदा पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. संघाची संकलन पोचते 51. चेंडू अतिशय सुंदर मारण्याचा प्रयत्न होतो पण भेट होतो बनवते. पण जवान डिक्लेअर पैशाला आताची एक धाव. 5 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संकलन परिस्थिती 52. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येतं ते पाहायला मिळतंय. स्कोर सांगा. स्कोर सांगायला संघाची धाव संकलन परिस्थिती 52. 56 कसं काय 24 15 12 24 आणि 12 संघाची धाव संकलन परिस्थिती 52. पुढचं षटक टाकण्यासाठी आले ते 24 महाराज. 24 आणि 12 ना 25 आणि 25 आहे ना 50 होते. सुंदर फटका. शेंड जातो सीमारेषावर. सौरभ दादा फायर षटकार. 50 होते. सुंदर असा दुसराही फटका म्हणावा लागतोय सीमारेषावर. सुंदर असा दुसराही फटका म्हणावा लागतोय सीमारेषावर. अडवलेला टाकला होता तेव्हा आपण प्रीमियर लीग पहिल्याचा प्रथम क्रमांकाचा मानवर पुन्हा जास्त फटका चेंडू जातो जो अतिशय सुरेख खेळ म्हणावा लागतोय. पण जाऊ दे काय हरकत नाही. प्रीमियर लीग पहिल्याचा प्रथम क्रमांकाचा मानवर पुन्हा जास्त फटका चेंडू जातो जो अतिशय सुरेख खेळ म्हणावा लागतोय. पण जाऊ दे. दुसरं आपलं 3ऱ्या 4थ्यासाठी झाली की मॅच. याच्या आधीची मॅच त्यासाठी झाली. आता हे पहिलं 2ऱ्यासाठी. पुढचा पद्धत वाटचा इशारा. सुंदर असा फटका श्यामच्या बॅट मधून आलेला. श्यामने करून टाकला. पुढचा पद्धत वाटचा इशारा. सुंदर असा फटका श्यामच्या बॅट मधून आलेला. श्याम पुढचा चेंडू श्यामदादासाठी. पुरुषोत्तम महाराजांचा चेंडू पाहूया. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया प्रीमियर लीग पहिल्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. पाहूया हा शेवटचा अंतिम बॉल. सुंदर असा फटका चेंडू जातोय तो सीमा इशारा. पहिल्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी
पाहूया हा शेवटचा अंतिम बॉल सुंदर असा फटका चेंडू जातोय तो सीमा प्रथम क्रमांकाचे मानकरी आदर्श अर्जुन इलेवन तरी कृपया प्लीज आता एवढे 3 दिवस कॉमेंट्री केली काही देऊ नका बसा स्टंप जमा करा.